माननीय दादांनी बजेट मांडलं त्यावेळी 46,000 कोटी रुपयाचं डिफिसिट होतं. मग जुलैमध्ये आले तिथं त्यावेळी काहीतरी 56,000 कोटीचं डिफिसिट मांडलं. आता मांडलंय 75,000 कोटी रुपये परत पुरवणी मागण्यात. म्हणजे मला वाटतं 1,80,000 कोटी रुपये का 2 लाख कोटी रुपयापर्यंत आपलं गेलं. पैसे खिशात नसताना सभागृहासमोर या सगळ्या गोष्टी मंजुरी करून घेतलेल्या आहेत आणि डिसेंबरपर्यंत खर्च फक्त सरकारचा रवी राणा फक्त 36%च झालेला आहे. त्यामुळं अमरावती जिल्ह्यात जे पैसे येणं बाकी आहे, तुमच्या DPDCचे पैसे, बाकीच्या योजनांचे पैसे ते आलेत का तुम्ही जरा माहिती घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी बजेट जाहीर केल्यानंतर 1.25 लाख कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या, हा विक्रम महाराष्ट्रात देशात कुठं झाला नसेल तो आपण महाराष्ट्रात करायला लागलो. आणि मार्च महिन्यात आणखीन येणार आहे. मी त्यावेळी तर मी तुमचं अभिनंदनच करेन. त्यामुळे अध्यक्ष महोदय, नाही असं गणित कसं आहे की 100 रुपये आपल्याकडे आहेत, 100 रुपयाच्या ऐवजी मी 145 रुपयाचं बजेट जाहीर केलं. परत जुलैमध्ये आलो, अजून 56 रुपये वाढवले, म्हणजे झाले 210 रुपये. परत डिसेंबरमध्ये आलो, अजून 75 रुपये वाढवले, म्हणजे झाले 300 रुपये, 285. तर 285 म्हणजे 100 रुपये खिशात असताना 285 रुपयाच्या सुपाऱ्या घेणं कशात बसतं. मी 9 वर्ष अर्थमंत्री होतो साहेब. 10,000च्या पुढं जायला लागलं जर पुरवणी मागण्यात तरी माझ्या अंगावर काटा यायचा. कारण पैसे कुठून आणणार, त्यांना शेवटी पैसे द्यायचे आहेत. म्हणून दादा, माझा सल्ला आहे की आता ह्या सगळ्या गोष्टीत साधारण 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढून टाकू आता आपण. कारण हे सगळ्या ज्या पुरवणी मागण्या आहेत, हे जे पुस्तक मांडलेलं आहे, ह्या पुस्तकात ह्या सभागृहातल्या प्रत्येकाला आपली कामं दिसत असतील आणि वाटत असेल की आपलं काम होणार आहे, आपलं काम होणार आहे, आपलं काम होणार आहे.